नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे बहादूरवाडी येथील तरुणीचा बळी। तांदुळवाडी ते बहादूरवाडी दरम्यान ओढ्यावरील पुलाचे काम चालू असून त्याच्या बाजूने काढलेला वळण रस्ता अतिशय अरुंद व धोकादायक तसेच मृत्यूचा सापळा बनला आहे। या अरुंद रस्त्याला लागूनच विहीर आहे, त्याला व्यवस्थित संरक्षक कटडाही नाही। याबाबत दैनिक पुढारीचे 26 जुलैच्या अंकात या पुलाच्या बाजूचा वळण रस्ता धोकादायक बनला असून या ठिकाणी दुर्दैवी घटनांमधून एखादा बळी जाऊ शकतो, हे दैनिक पुढारीनं केलेलं भाकीत खरं ठरलं। बहादूरवाडी येथील जयश्री सुरेश घोरपडे वय 19 या कॉलेज युवतीची चिखलमय झालेल्या रस्त्यावर स्कूटी घसरून पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन ती जागीच ठार झाली, तर तिचा चुलत भाऊ गंभीर जखमी झाला। सदर पुलाच्या ठेकेदाराचे व संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच दक्षता घेऊन वळण रस्ता दुरुस्त केला असता तर हा हकनाक बळी गेला नसता, असे नागरिकांच्यातून बोललं जात आहे। वळण रस्त्याच्या चिखलामुळे झालेल्या अपघातानंतर उशिरा सुचलेला शहाणपणा, आता कुठे रस्त्यावर बोर्ड लिहून लोकांना सावकाश गाडी चालवण्याचा इशारा दिला आहे। ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी ही मागणी जोर धरू लागली आहे। ठेकेदार व अधिकारी यांच्यात मिलीभगत असते। एखाद्या कामात किती पैसे अधिकाऱ्याने खायचे, किती पैसे ठेकेदाराला राहिले पाहिजेत हे आधीच ठरलेलं असतं। यामुळे अशी जुजबी कामे करून जनतेच्या जीवाशी खेळण्याचं काम हे अधिकारी व ठेकेदार करत असतात। अपना काम बनता भाड में जाए जनता याप्रमाणेच कामे करून मलाई खाण्यात व्यस्त असलेल्या अधिकाऱ्यांना एखाद्याच्या घरातील व्यक्ती रस्ते अपघातात मरते, त्याचे दुःख फक्त मरणाऱ्या व्यक्तीच्या घरातल्याच नातेवाईकांना यांनाच माहीत असतं। सुस्तावलेल्या प्रशासनाला याचे सुखदुःख काहीही नसते। आणखीन बळी जायचे नसतील तर ठेकेदारांनी पुलाचे काम वेळेत करावे, अन्यथा वळण रस्ता पक्का तरी करून द्यावा अशी मागणी होऊ लागली आहे। यस न्यूज महाराष्ट्रासाठी आनंदा कांबळे, सहसंपादक। पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून तांदळवाडी भादरवाडी रस्त्याला जे पुलाचे काम चालू आहे ते सदर ठेकेदाराच्या विलंबामुळे भादरवाडीतील होणाऱ्या नागरिकांना तर खूप त्रास होत आहे। तसेच सतत पडणारा हा पाऊस, त्यामुळे जी चिकचिक होती, त्यामुळे दररोज 7 ते 8 गाड्या ह्या पडत आहेत। आणि आज योगायोगाने भादरवाडीतील एक मुलगी कॉलेज जात असताना गाडी स्लिप होऊन ती जागीच मृत्युमुखी झाली। सदर ठेकेदारावर शासनाने योग्य ती कारवाई करून हे काम लवकरात लवकर कसे पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे, ही आमची एक विनंती आहे। आणि सदर जो साईडचा रोड काढलेला आहे या पुलाच्या, त्या पुलाच्या साईडच्या रोडमध्ये सुद्धा एक विहीर आहे लागून, योगायोगाने त्या विहिरीतसुद्धा लोक जाण्याची शक्यता आहे। तरी लवकरात लवकर काम पूर्ण व्हावे ही आमची एक प्रशासनाला विनंती आहे।